नमस्कार मंडळी, चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवायला अतिशय सोपी अशी भाजी दाखवणार आहे, ती म्हणजे कारल्याची परतून भाजी। इथे मी 100 ग्रॅम कारली घेतलेली आहेत आणि त्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत। तसेच 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि ते सुद्धा उभे चिरून घेतलेले आहेत। कारलं मुळातच बऱ्यापैकी कडवट असतं, तर त्याकरता मी या चकत्यांमध्ये पाव चमचा हळद आणि मीठ घातलेलं आहे आणि ते छान चकत्यांना मी चोळून घेत आहे, जेणेकरून याचा कडवटपणा कमी होईल। तर हे 15 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे। मग त्याला पाणी सुटेल आणि मग ते पाणी काढून टाकायचं आहे आणि मग भाजी बनवायला सुरुवात करायची आहे। इथे पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा पंचफोरन घातलेला आहे, पाव चमचा हळद आणि हिंग घातलेलं आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर त्याच्यामध्ये मी उभा चिरलेला कांदा घातलेला आहे आणि कांदा साधारण त्याचा रंग बदलेपर्यंत, थोडासा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे आणि याच्यामध्ये आता मी सगळे मसाले घालत आहे। तर 1 चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे, 1 चमचा गोडा मसाला आणि 1 चमचा आमटा करता मी आमचूर पावडर घालत आहे आणि हे घालून झाल्यावर छान मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस मंदच ठेवायचा आहे, जेणेकरून मसाले जळू नयेत। 15 मिनिटं होऊन गेलेली आहेत आणि कारल्याला सुद्धा छान पाणी सुटलेलं आहे। आता ही कारली पिळून घ्यायची आहेत आणि ती पॅनमध्ये घालायची आहेत आणि परत एकदा हे छान परतून घ्यायचं आहे। हे बघा, सगळी कारली मी पिळून घातलेली आहे, जेणेकरून त्याचा कडवटपणा निघून जाईल। आता भाजी छान परतून घ्यायची आहे। 1-2 मिनिटं कारली परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालत आहे। मीठ घालून झाल्यानंतर अर्धा चमचा साखर घालत आहे। आता परत एकदा हे छान एकत्र करून घ्यायचं आहे, छान ढवळून घ्यायचं आहे आणि याला एक मोठी वाफ आणून द्यायची आहे। मस्त झटपट होणारी साधी सोपी अशी कारल्याची भाजी तयार झालेली आहे। आमच्या घरात बाकी कोणीही कारलं खात नसल्यामुळे आज मी अगदी कमी प्रमाणात ही भाजी बनवलेली आहे। तर आता गॅस बंद करून ही भाजी मी सर्व करत आहे। मस्त गरमागरम कारल्याची भाजी खायला तयार झालेली आहे। भाजी सर्व करताना वरून मी थोडेसे भाजलेले पांढरे तीळ घातलेले आहेत, त्याने एक त्याला छान क्रंचीपणा येतो। तर तेव्हा तुम्ही ही भाजी नक्की करून बघा। धन्यवाद।